व्हावं लागलं. पण दुसरे जे पक्ष आहेत दुसऱ्या राज्यांमध्ये तिकडे चंद्रबाबू प्रमुख तर चंद्रबाबूच मुख्यमंत्री होतो. करुणानिधी त्यांच्यानंतर स्टालिन असेल, नितीश असतील, आणखीन कोण असतील, ते जगनमोहन रेड्डी सगळीच तिकडे शर्मा असतील, प्रत्येक ठिकाणी ममता दीदी असतील, प्रादेशिक पक्षाचे जे प्रमुख असतात तेच मुख्यमंत्री होतात. तरी देखील त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी मनोरंजन केलं. यावेळी सुद्धा भाजपाने आपलं दिलेलं वचन पाळलं असतं तर दुसरा कोणी शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता. पण केवळ इकडे ज्यांनी तुमची सगळ्यांचे चोचले पुरवले, लाड केले, होय केलेच, जे काही येत गेलं ते सगळ्यांच्यावरती उघडत गेलो आम्ही. आणि जरा अपवादात्मक परिस्थितीमध्ये मला ती जबाबदारी स्वीकारावी लागली तर लगेच घराणेशाही. काय तुमची स्वप्न, काय तुम्हाला कोंब फुटले. म्हणजे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिले. या जरा मुंबईमध्ये या, तुम्हाला दाखवतोय कसे बाळासाहेबांचे विचार सोडले, पकडून तिकडे गेले. ते जे मिंदे सोबत गेले आमदार, त्यांना आमदार निधी 20-20, 25-25, 30-30 कोटी मंजूर झालेले आहे. जे माजी नगरसेवक शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आलेले जे मिंदेकडे गेले त्यांनी हिंदुत्व न सोडता 5-5 कोटीचा निधी घेतला. म्हणजे आमच्या बाकीच्या अजय चौधरी आहेत, रवींद्र वायकर आहेत, यांनी पत्र देऊन, राजन पण असतील, भास्करराव तुम्ही असाल, सगळ्या आमदारांनी विकास निधीची पत्र लिहून सुद्धा पेनं झिजली, शाई संपली, कागद संपले, पण मंजुरीच मिळत नाही. 1 रुपया मिळत नाही. पण हे जे आपले लबाड तिकडे बसले होते, ज्यांनी शिवसेना कोणाची हा कडिकुलपात बंद होऊन निर्णय घेतला, त्या नार्वेकरांना मात्र पत्र दिल्या ते पलीकडचे तुमचे टोकाचे आहेत ना, सावंतवाडीचे, लबाड लांडगं ढोंग करते, म्हणजे नेहमी असेच असतात, खाली मुंडी पातळ ढोंडी. त्यांनी पत्र येताच क्षणी त्याच दिवशी त्यांना 27 का 28 कोटी रुपये मंजूर. हे तुमचं हिंदुत्व. आणि हे काही लोकांना दिसत नाहीये. सगळे बघतायत. जी एक आपल्याकडे दुसरं म्हणतात ना की मांजर डोळे मिटून दूध पितं, पण तिच्या लक्षात येत नाही तिन्ही डोळे मिटले तरी जगाचे डोळे उघडे असतात. जरा थांबा, निवडणूक येऊ दे, मग हातातला स्वतः तुमच्या कुठे मारतो ते बघा. आता तुम्हाला वाटतं तुम्ही डोळे मिटून दूध पिताय, पण जरा स्वतः हातात आल्यानंतर कसा हाणतो. कारण ते तुकाराम बुवाने सांगितलं ना, नाठाळाच्या माथी हाणू काठी. ती तुकाराम महाराजांची काठी घेऊनच तयार राहायचं मतदानाला. आणि चिपळूण म्हटल्यानंतर मला आठवतंय जो पूर आला होता, त्या पुरामध्ये पूर आल्यानंतर सुद्धा मी, भास्करराव, आपण सगळेजण, विनायक तुम्ही तर इकडे 20-22 दिवस ठाण मांडून बसला होता. कोण खासदार असं जाऊन बसतो? कोणतं सरकार काम करतं? मी तर बाजारपेठेत चालत गेलो होतो, लोकांच्या मध्ये उद्वेग होता आणि मी बघितलं अक्षरशः सगळं उद्ध्वस्त झालेलं. ते दुकानं होती, काही घरं होती, त्याच्यात सगळ्या चिखलाने राडा झाला होता. सगळं चिखल 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 कसं स्वच्छ करायचं? मी मुंबई महापालिकेची ती यंत्र इकडे पाठवली होती. ठाणा, मुंबई, नवी मुंबई इथून यंत्र पाठवली होती. शिवसैनिक आले होते आणि तुम्ही साक्षात हे आपण केलं होतं की नव्हतं तुम्ही सांगा. चिपळूणकरांनी केलं होतं ना. आणि तरी सुद्धा एक प्रसंग, एक घटना मी विसरू शकत नाही जी माझ्या हृदयाला खरंच चटका लावून गेली. ती इथल्या हॉस्पिटलमध्ये करोना काळामध्ये जे झालेले मृत्यू ते मी विसरू शकत नाही. ऑक्सिजन देऊ शकलो नाही. ऑक्सिजन होता पण देऊ शकलो नाही, कारण हे लाईट दिवे आत्ता आलेत, पण त्यावेळेला दिवे गेले होते म्हणून त्यांना ऑक्सिजन देऊ शकलो नव्हतो आपण. पुरामुळे, पुराचं पाणी जे घुसलं त्याच्यामुळे पूर्णपणे वीज पुरवठा खंडित झाला आणि सगळं तिकडे ते बरे होते. ऑक्सिजन होता पण वीज खंडित झाली, वीज प्रवाह खंडित झाला म्हणून ते बिचारे जे बरे व्हायला आले, बरे होत होते, ते ऑक्सिजन विना तडफडून मेले. हे नाही मी विसरू शकत. आणि मग आम्ही जो निर्णय घेतला होता मुख्यमंत्री म्हणून, सगळ्या कलेक्टरना बोलवलं, इलेक्ट्रिसिटीच्या ऑफिसर्सना बोलवलं, म्हटलं हा जो सगळा काही पट्टा आहे हे आता आखरीत घडायला लागलंय. वातावरणामध्ये बदल होतोय. यापूर्वी असं कधीतरी एखादं वादळ व्हायचं, पण तेव्हा सलग वादळ येत होती. तोक्ते आलं, निसर्ग आलं, हे आलं, ते आलं. म्हटलं असं किती काळ चालणार? ह्या वायर्स अशा राहतील तर प्रत्येक वेळेला जरा कुठे काय झालं की संपूर्ण हे अंधारामध्ये गुडूप होऊन जाणार. कोण हॉस्पिटलमध्ये असतील त्यांचे जीव तर गेलेच, करणार काय? कोणाचे ऑपरेशन्स असेल, कोण ट्रीटमेंट चालू असेल, शाळा बंद, सगळं बंद. ह्याच्यासाठी म्हणून मी मंजूर केला होता निधी की भूमिगत त्या विजेच्या तारा टाकायच्या, म्हणजे वीज वाहक तारा ज्या आहेत त्या भूमिगत करायच्या. म्हणजे वादळ आलं तर खांब पडण्याची काही गरजच, म्हणजे खांब असला काय नसला काय वीज पुरवठा थांबणार नाही कधी.
आणि कोणाचाही प्राण उपचाराविना जाणार नाही ही तरतूद होय. मी थोडं अभिमान